आपली बिनविरोध निवड झाली, आपण काय सांगा? मी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युतीमधून प्रभाग क्रमांक 6D मधून उमेदवारी करत होतो. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील तसेच आमचे नेते खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील या आपल्या अहिल्यानगर शहराचे कार्यसम्राट आमदार माननीय संग्रामभैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अनेक विकास कामे, अनेक सामाजिक कामे या ठिकाणी आम्ही आमच्या प्रभागामध्ये केलेली आहे. ही जी हा जो लोकांचा आशीर्वाद आहे त्याचीच ही पोचपावती आहे की आज मी या ठिकाणी माझ्या कामांच्या जीवावर, माझ्या लोकांच्या आशीर्वादाच्या जीवावर आणि आमच्या सर्व नेते मंडळींच्या त्यांच्या पाठबळाच्या जीवावर आज या ठिकाणी बिनविरोध नगरसेवक या ठिकाणी मांडले झाले. 5 वर्ष समजा आपण विजन काय असणार आहे? विजन हेच असणार आहे की आमची जी जनता आहे त्यांचं सक्षमीकरण करण्याचं विजन हे माझं आहे की येत्या कालावधीमध्ये ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात तर त्यांना सर्व नागरिकांपर्यंत मला पोहोचवता आले पाहिजे. राज्य शासनाच्या स्कीम ज्या असतात त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता आले पाहिजे. आणि जी आपलं उपनगर आहे हे त्याच्यातलं जे हार्ट ऑफ द सिटी जे प्रोफेसर चौक आहे ते आमच्या प्रभागामध्ये, तर सगळं उपनगर जे आहे शहराचं सर्वात चांगलं वसीकरण आपल्या आमच्या प्रभागामध्ये आहे. तर त्या ठिकाणी एक चांगलं विजन ठेवून सुशोभीकरण असतील, चांगले चांगले मोठे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असतील, त्यानंतर एक ओपन स्पेस सुशोभीकरण असेल, चांगले कॉन्क्रीटचे रोड असतील, अशा प्रकारचं विकास करायचं या ठिकाणी आमचं. उरलेल्या प्रभागात आपले जे 6 उमेदवार आहेत, 4 उमेदवार, त्यातले तुम्ही बिनविरोध निवडून आलात, तर त्यांच्या संदर्भात तुमची प्रचाराची रणनीती कशी असेल? प्रचाराची रणनीती अशी आहे की जेवढा मी माझा देखील प्रचार करणार होतो त्याच्यापेक्षा डबल आता येणाऱ्या आमच्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या युतीचे जे उमेदवार आहे त्यांचा प्रचार मी त्या ठिकाणी करणार आहे. तुमच्या विरोधात किती उमेदवार होते? आमच्या विरोधात एकूण 8 उमेदवार होते. सगळ्यांनी माघार घेतली? सगळ्यांनी 8च्या 8 माघार घेतली. त्याच्यातले विरोधी पक्षातलं कोण होतं प्रमुख? विरोधी पक्षातले नव्हते पण अपक्ष होते सगळे. 8 आम आदमी पार्टीचे? आम आदमी पार्टीचं एक होतं. आम आदमी पार्टीचं एक होतं. बाकी इतर अपक्ष सर्वजण प्रयत्न करत होते. एकाचा शिवसेनेचा देखील उमेदवार होता परंतु त्यांनी AB फॉर्म न जोडल्यामुळे त्यांचा फॉर्म बाद झाला आणि ते अपक्ष ठरण्यात आले. असे एकूण 8 उमेदवार होते. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.